मंडळी, तुम्ही जर कधी एकदा भातामध्ये अंड घालून हा पदार्थ बनवला नसेल ना, तर एकदा बनवून बघा. तुम्ही यापुढे बाहेरून कधीच आणणार नाही. खायला इतका जबरदस्त लागतो की नेहमीच बनवून खाल. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे. तर तुम्हाला अंडी किती प्रमाणात हवी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे 6 अंडी घेते. सगळी अंडी एकाच मिक्सिंग बाउलमध्ये या पद्धतीने घ्यायची फोडून. यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ घातलंय, अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता हे चांगलं फेटून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने अंडी ही बघा मी छान सगळी फेटून घेतलेली आहे. मीठ आणि काळी मिरी पावडर अशी छान मिक्स करून घ्यायची. यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर. यानंतर या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण अंड्याचं बॅटर यामध्ये घालू तर तेव्हा ते यामध्ये चिटकणार नाही, व्यवस्थित एकसारखं हे पसरलं सुद्धा जाईल. हे बघा अंड्याचं बॅटर घालून घेतलं आपण, जे फेटून घेतलं होतं ते. आता झाकण लावायचं आहे आणि 2-3 मिनटं अशीच वाफ काढू द्यायची. 2-3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता थोडंसं कोरडं झालंय. आता याला असं फोडून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपण जसं स्क्रम्बल एग करतो ना, म्हणजे भुर्जी बनवण्यासाठी, त्या पद्धतीने हे अंड बनवून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. आपल्याला एकदम बारीक नाही करायचं आहे, म्हणजे भुर्जीसाठी आपण एकदम मस्त बारीक करून घेतो हे अंड फेटून, तर त्या पद्धतीने नाही करायचं. अशा पद्धतीने हे स्पॅच्युलाने असं हे बघा फोडून घ्यायचं आहे. म्हणजे छान असे मोठे मोठे लेयर याचे तयार होतात. हे बघा तुम्ही पाहू शकता. गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे. 2-3 मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे मस्त हे अंड छान शिजलं सुद्धा जातं, कुठे कच्चं राहत नाही. छान असं मिक्स करून घेतलंय, कुठेही तुम्हाला कच्चं दिसणार नाही. हे बघा मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अंड आपलं हे बनवून तयार झालंय, साईडला ठेवूया. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलंय. भरपूर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा. यानंतर बारीक चिरलेलं आलं सुद्धा मी घातलेलं आहे. आता एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे. मस्त आला आणि लसणाचा कच्चेपणा जायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आपण मस्त चमचमीत अंडा राईस बनवतोय. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. तर मी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आणि 1-2 पातीचा कांदा असतो ना, तो घातलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत. अंडा राईस आपण बाहेर जाऊन खातो, पण घरी मंडळी तुम्ही कधी या पद्धतीने बनवला आहे का? बनवला नसेल तर करून बघा, खायला अप्रतिम लागतो. शिवाय मुलांच्या सुद्धा आवडीचा आहे. मुलांना काय मोठ्यांना सुद्धा हा आवडतोच. कांदा बिंदा सगळं मिक्स करून घेतलं. हे बघा याचा कच्चेपणा गेलाय, रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर मी बारीक चिरून घेतलेली फरसबी, गाजर, सिमला मिरची आणि कांद्याची पात आहे ती घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. यामध्ये कोबी बारीक चिरून घालू शकता. सगळ्या भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. हा अंडा राईस खायला खूपच जबरदस्त लागतो मंडळी. तुम्ही कधी केला नसेल तर एकदा करून बघा. एकसारखं मिक्स करायचं आहे. आता आपण हा चायनीज अंडा राईस बनवतो, तर यासाठी भाज्या जास्त शिजवायच्या गरज नसतात. थोड्याशा कच्च्याच असतात. 75% आपल्याला या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. यासाठी झाकण ठेवूया आणि भाजी छान शिजवून घेऊया 3-4 मिनटं. तर या भाज्या छान शिजल्या आहेत. आता मिक्स करून घ्यायचं एकदा. हे बघा जास्त शिजवायचं नाही. चायनीज पदार्थामध्ये भाज्या जास्त शिजवत नाही, थोड्याशा कच्च्याच असतात. म्हणजे त्या दाताखाली येतात ना, तर खायला सुद्धा खूप छान लागतात. यानंतर इथे मी भात घातलाय. तर माझ्याकडे बासमती राईस होता सकाळचा उरलेला, तो घातलाय. तुम्ही ताजा भात बनवून त्याचा वापर करू शकता. इथे मी 1 चमचा चिली सॉस आणि अर्धा चमचा सोया सॉस घातलेला आहे. यानंतर 2 चमचे शेजवान चटणी घालते. तुम्ही विनेगर सुद्धा घालू शकता, पण सोया सॉसमध्ये आणि शेजवान चटणीमध्ये विनेगर असतोच, यासाठी मी घातलेला नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं. यानंतर आपण स्क्रम्बल करून ठेवलेलं अंड होतं ना, ते अंड सुद्धा यामध्ये घालायचं आहे. यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी चटणी, सोया सॉस आणि चिली सॉस आहे ना, ती सगळी व्यवस्थित एकत्र लागली जाईल. लो टू मीडियम फ्लेवर मस्त एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे.
हे बघा या पद्धतीने काय मस्त सुगंध येतोय। मुलांना तर हा एग राईस खूपच आवडतोच। आपण चिकन फ्राईड राईस बनवतो तर तुम्ही असा हा एग राईस बनवला नसेल तर मुलांना बनवून द्या। बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीने आणि एकदम हायजीन पद्धतीने आपण घरी बनवतो, त्यामुळे बाहेरून आणून न देता घरच्या घरी तुम्ही असा हा सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकता। छान असं मिक्स करून घेतलेला आहे। यानंतर भरपूर चिरलेला पातीचा कांदा घातलाय। चायनीज बनवतोय आपण, म्हणजे चायनीज पद्धतीने हा अंडा राईस बनवतोय, तर यासाठी पातीचा कांदा घालायचाच, खायला चांगला लागतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। किती झटपट अगदी सोप्या पद्धतीने आपला हा अंडा राईस तयार झालेला आहे। मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही सोप्या पद्धतीने बनवलेली अंडा राईसची रेसिपी आवडली असेल। जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या छानशा युनिक नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।